नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:17 25 तारीख आहे आजची. CNG टाकू का नको हा तर कन्फ्युजन होताच. तेवढ्यात एक ओलामध्ये ट्रिप भेटली खारघरची. कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती जाण्याच्या आधीच कस्टमरने मारली कॅन्सल. तर मी विचार केला की आता जाऊ दे, CNG टाकूनच घेतो. तसे पण 4 पॉईंट आहेत. आता मी आहे अंधेरीमध्ये, हे बघा, आणि ही ट्रिप डिटेल्स दाखवतो. अरे यार, ही ट्रिप डिटेल दिसेल कशी? हां, 40 किलोमीटरचे 1018 रुपये दिलेत आपल्याला उबरनी. हे बघा, 1 तास 34 मिनटं, 40 किलोमीटरचे 1018 रुपये. खूप चांगली ट्रिप होती, मस्त मजा आली. मला दाखवत होतं गोरेगाव. गोरेगाव ठीक आहे. हां, मला दाखवत होती 1068, पण भेटले 1018 रुपये. ओलामध्ये ट्रिप लागली होती BKCची. 2 किलोमीटरला 15 मिनिट दाखवत होता, तर कस्टमरनी कॅन्सल मारली. आतापर्यंत 2 ओलामध्ये ट्रिप ज्या आहेत त्या कॅन्सल झालेल्या आहेत. आता मला ठाण्याची ट्रिप भेटली आहे. मी थोडासा पुढे होतो. मी विचार केला की इथून काही ट्रिप लागत नाही. जवळजवळ 15-20 मिनटं वाट बघितली आणि नंतर मग या टायमिंगला 9:55ला आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली आहे. मला वाटते कस्टमर त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये आहेत. हे बघा, असे थोडासा पुढे जायचं वाटतं मला. ठीक आहे, त्यांना मग पिकअप केल्यानंतर ठाण्यावरून काय टेन्शनच नाही भाई, मग काय मजाच मजा. ही आहे शेवटची ट्रिप आपली. 550 रुपीज भेटले, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 रुपये पर किलोमीटरचा रेट. पवई 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 नको. ओलामध्ये अंधेरीची ट्रिप घेतली मी पोचणार होतो 1:20 आणि टायमिंग बघा 1:54. आता ड्रॉप केलंय, कारण त्या व्यक्तीला माहीतच नाही की कुठे लोकेशनमध्ये ड्रॉप करायचं काय. आजी लोक होत्या, बाप रे, फुल कन्फ्युजन. आणि जे प्रॉपर लोकेशन आहे ही, म्हणजे हा मेट्रो अंधेरीचा जो रेल्वे स्टेशन आहे त्याचा ब्रिजच्या खाली जस्ट लेफ्ट साईडला एक बार आहे, तिथे फक्त त्यांना ड्रॉप करायचं होतं. पण ना समोरच्या माणसाला पण सांगता येत नाही, त्यांना नीट लोकेशन पण सेंड करता येत नाहीत. आणि ह्या भाई फुल कन्फ्युजन. भाई कसं मी मॅनेज केला माझे मलाच माहिती. 1569 रुपयाचं काम इथे झालंय आणि 650 रुपयाचं काम इथे झालं, म्हणजे 2000 प्लसची अर्निंग आपली झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आहेत ना, आपला मायनस अकाउंट बऱ्यापैकी गेलेलं आहे, 109 रुपये मायनस. हे बघा, ही वाली ट्रिप कंप्लीट करायला 2 तास लागलेत. 1.5 तासाच्या ट्रिपला 2 तास लागलेत. पण त्यांना मी सोडलं आणि त्यांनी मला 50 रुपये एक्स्ट्रा दिले. मी बोललो काही गरज नाही आहे, माझं काम आहे तुम्हाला ड्रॉप करणं, मी तुम्हाला करतो ड्रॉप, सिम्पल. पण ठीक आहे, आता नॉन पीक टाईमच आहे तसं पण, तर इतका काय फरक नाही पडत. पण भाई काय बोलू, असू दे, चला, होत राहतं, काय नाही. आता इथून हे अंधेरीच्या पण थोडं पुढे आहे, जोगेश्वरी वगैरे असे ट्रिप लागतात. बघा, कालचा पास जो ॲक्टिवेट झालेला तो आता संपलेला आहे. तर आता मी विचार करेल की इथे जवळजवळ 400-450 रुपयाची ट्रिप लागत नाही तोपर्यंत मी इथे ट्रिप ॲक्सेप्ट करणार नाही, कारण 200 रुपये मायनस होतील ना, मग राहिले काय हातामध्ये. हा वाला माझा गणित असतो. वा, 25 किलोमीटरचे 396, म्हणजे हा जवळजवळ 13-14 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. पण मी नाही जाणार मुंबई सेंट्रलला गेलं की मेलं समजायचं कर्मानी, तिथून काय ट्रिपच लागणार नाही. एवढे कस्टमर आहे, याला मी कॉल केला तर बोललो की पिकअप लोकेशनवरती आहे, या तुम्ही. म्हणतात की अरे सामान या, बोलतं तो सामान, बोलतो वडाळ्याला घेऊन जायचं. म्हणजे वडाळा इथे तर साईन लिहून येतोय.
नाही मग ते वडाल्याला घेऊन जायचं. मी बोललो नाही बाबा, वडाल्याला वगैरे घेऊन नाही जाणार. त्यांनी काही ट्रिप कॅन्सल मारली नाहीये. कधी आकल्या यायच्या रे, कधी आकल्या यायच्या. लोकांना ऑफिसमध्ये घुसून आतमधून कॅब बुक करतात. बघा ऑलमोस्ट 5 मिनिटं व्हायला आली. भाई डोक्यावर पडलेला माणूस आहे वाटतं. बोलतोय मी चाय पिऊन येतो. आराम आईची खटखट रे. तुम्ही जन्माला काय येता माणसं? अशी माणसं जन्माला काय येतात? भाई आमचं टाइमचं व्हॅल्युएशन नाही. कुठं कुठं चाललंय? याचा डोरेमॉन दाखवतो तुम्हाला. थांबा 1 मिनिट थांबा. ऊन खूप जास्त आहे. हा बघा हा फूड आहे इथे. काय बोलायचं? दलबदरी दलबदरी. भावांनो ही झाली ट्रिप कंप्लीट. अंधेरीवरून घनसोली MIDC. वेटिंग टाइम किती दिला, काय दिला आय डोंट नो. मला माहीत पण नाही कसं बघतात. कोणाला माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा की वेटिंग टाइम कुठे बघतात. कस्टमर प्रमोशन वगैरे, टॅक्सेस, फलाना ढिमकाना. नेट उबर कमिशन 4 रुपये. बाई 4 रुपयेचा कमिशन खाल्ला उबरने. वा चांगलं आहे. असो हे बघा एक्सेप्टन्स रेट काल 7 होता, आज 5 आहे. पण हे बघा आज हे दिसतोय चांगलं. हे एवढंच नाही आहे तर याच्यामध्ये अजून 600 रुपये इन्क्लूड आहेत. कुठले? ओलाचे. तर आपण कॅल्क्युलेशन संध्याकाळी करू. सर्वात आधी माझी अशी इच्छा आहे की मला कालसारखी एक अशी ट्रिप भेटली ना सायन्स साईडची तर चांगलं आहे. तसं मी नवी मुंबईमध्ये एंटर झालेलोच आहे. तर माझी अशी इच्छा आहे की छोटी मोठी लोकल लागावी. टाईम होतोय 4 वाजतात. 4:30च्या आसपास ट्रिप लागायची शक्यता आहे. कारण आता हा MIDC एरिया आहे तर इथून चान्सेस थोडेसे कमी वाटतात मला की इथून काय लागतील. कारण अख्खी लाईन ही ज्या गाड्या दिसतात ना या पूर्ण अख्ख्या लाईनीमध्ये बऱ्यापैकी आपल्या कॅटेगरीमधली लोक आहेत. ऑरा, वॅगनार, टी परमिटवाले. तर एक ट्रिप जरी लागली चुकून तर 10 जण आहेत ॲक्सेप्ट करण्यासाठी. बघू 4:30 वाजेपर्यंत वाट बघतो. जर 4:30 वाजेपर्यंत ट्रिप नाही लागली तर U-टर्न मारून पाठीमागे CNG पंप आहे महानगरचा, तो मला दिसला तर मग CNG भरून घेईल. त्याला पण बऱ्यापैकी लाईन लागलेलीच आहे पण तो भरून घेईल. म्हणजे कुठला ना कुठला काही ना काहीतरी काम होईलच. ट्रिप लागली जुहूची. लोकेशन चेंज झाली T2. आणि आता मॅडमला खायचं आहे शेवपुरी. आता मी कोणाचं मन मारत नाही. गाडी दाबली अशा साईडला की लोक पण शिवाय घालणार नाही, म्हणजे घालणार नाही. आणि हे आहे पवई. पवई राईट साईडला पवईचा तो पवई लेक हे बघा ह्या साईडला आहे. आणि मी त्याला T2ला ड्रॉप करणार. बाबा 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 कसला चिटकून गेलाय. डिअर मॅडम तुम्ही लवकर यावे, आमच्या इथे धगधग चालू झालेली आहे. काय वाटतं मी करतो ते बरोबर करतो का? कस्टमरला खुशी ठेवण्याचं काम हे बरोबर आहे का चुकीचं आहे? का फक्त स्वतःच्या बद्दलच विचार केला पाहिजे? मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. तिने बघा काय दिलंय. हे सँडविच आहे. हे बघा बोलली की तू बोलते खा. मला टाइम भेटला नाही खायला. आता ती परत थांबली आहे. मला थांबवलंय. बोलतेत की अरे मला बोलते वडापाव पाहिजे, थांबशील काय? मी बोललो चल ठीक आहे थांबतो. आज तुझी सगळी इच्छा पूर्ण करतो. दिल्लीची आहे ती आणि तिला वडापाव शेवपुरी खायला आवडते मुंबईची. आता ती चालली परत घरी. खतरनाक आहे भाई. एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल आहे. फक्त हेच की छोटेसे रोड आहेत ना आणि हे ज्या पॅप करतात ना तेव्हा मी थोडा घाबरतो. दुसऱ्या काय नाही. त्या पाठीमागच्या विचाऱ्या 2 मुलींची बस मिस झाली. ती 4.3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. पक्का लालमला आले पक्का.
रिक्षावाले धडाधड भाई थांबणार. सवारी इज इम्पॉर्टंट. भारी आहे भाई, हा आजचा दिवस भाई यादगार राहणार आहे. ती बोलते की वडापाव खास तू. तिला कसं सांगू मी वडापाव खाल्ला तर गाडी कोण चालवत. 600 रुपये भेटले तर भेटले, प्लस तिने खायला पण दिले. कस्टमरचं नाव काय होतं? ज्योती. आणि आपल्या आईचं नाव काय आहे? ज्योती. यादगार ट्रिप बोलतात. यादगारवाले कस्टमर असे असतात. कस्टमर सगळेच असे काही वाईट नसतात, बट ठीक आहे. आता काय, 6:19 होत आहेत. माझ्या मते आपल्याला 45 मिनिट्स लागतील CNG भरायला. CNG पूर्ण संपला हो माझा, फक्त एकच पॉईंट बाकी आहे. आणि लोकेशन टाकली होती, एअरपोर्टवरून डायरेक्ट इथेच आलो MT. जाऊ दे, कारण मला टाइम जास्त वेस्ट करायचा नव्हता त्याच्यामुळे. गाड्या बऱ्यापैकी आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 गाड्या आहेत. आणि ही एका टायमिंगला एकच गाड्याचा CNG भरतात. एका बाजूला CNGचा आहे आणि एका साईडला गाड्यांचा आहे, तर त्याच्यामुळे टाईम लागतो. मी आजपर्यंत BKCचा तो सगळ्यात मोठा महानगर CNG पंप जो आहे ना, तिथे कधी CNG भरलाच नाहीत. त्यांची लाईन कुठून चालू होते मला हे समजत नाही. जेव्हा पण समजतं ना आपल्याला CNG भरायचं आहेत, तेव्हा हमखास 7-8 गाड्या स्किप झालेल्या असतात. आता तेवढा U-turn मारणं बोलल्यावरती याला खंडन. त्यापेक्षा जो आपल्याला माहिती आहे की कुठून कशा गाड्या घुसतात. मध्येच कॉल आला आणि व्हिडिओ पॉज झाली. कुठून कशा गाड्या घुसतात आपल्याला माहिती आहेत, म्हणून मी इथेच येतो. पण नेक्स्ट टाइम पासून ते आपण CNG पंपावरती एक्सपेरिमेंट करायला पाहिजे की नक्की कुठून लाईन असते, काय असते. संध्याकाळच्या टायमिंगला CNG भरणं हा चुकीचा निर्णयच आहे तसं बघायला गेलं तर, कारण आता थोडासा रश आहे. ट्रिप मारतो रिसेट. CNG भरून झालेले आहेत. अरे बाबा थांबा रे 2 मिनिटं जरा. टाइम बघा 7:07, पाऊण तास लागतो CNG भरायला इथे. कुठली तरी गेली रे 700 वाली. आय गेस 700 वाली होती का काय होती काय माहिती बाई. हजेरी हिल हे बस 46 रुपयाचे 1000 रुपये बाई. BKC मधून बऱ्याच ट्रिप लागल्या, जवळपास 17-18 ट्रिप लागल्या, पण सगळ्या त्या गोरेगाव, अंधेरी वगैरे एक्सेट्रा. पण ही एक ट्रिप आपल्याला भेटली जी खूप चांगली होती. 7.5 किलोमीटरचे 375 भेटले बघा. मीरा रोड नको, इथे एक काम करतो, इथे ना एरिया प्रेफरन्स टाकू. अच्छा, एरिया प्रेफरन्स वाला ऑप्शनच गेला. अरे यार, एक्सेप्टन्स रेट खराब असल्या कारणामुळे आपला एरिया प्रेफरन्सचा जो हे आहे साईन आहे तो गेलेला आहे. हे बघा, माझा एक्सेप्टन्स रेट 5 वरती आला ना. आईच्या गावात लफडा. 8 वाजायला आलेत ऑलमोस्ट, आणि मला घरच्या साईडची ट्रिप काही भेटत नाही आहेत. इवन ठाणे साईडची पण ट्रिप भेटत नाही आहे. सो मी विचार करतोय की परत BKCला जायचं. इथून BKCची ट्रिप पण त्या लागत पण नाही, म्हणजे काहीच लागत नाही आहे. फक्त मीरा भाईंदरला वाजली बस, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सो एरिया प्रेफरन्स असताना त्या एरिया प्रेफरन्सनी ना चान्सेस असतात की ट्रिप लागेल. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर सायन्स सर्कल आणि एक तर BKC. पण BKC थोडं जास्त चान्सेस आहेत कारण ऑफिस एरिया आहे, सुटला आहे ना तो. सो जातो मी. थांबून बघितलं इथे नाही ट्रिप लागत आहे. MT जाऊ का नको तो विचार आहे. नाही जायचं MT. एकदा 9 वाजले ना तर मग हळूहळू होप सुटतील माझे की हा बाबा जाऊ दे चला. मित्रांनो, मला आता BKC मधून ना ठाण्याची ट्रिप भेटली आहे, ठाणे वेस्टची. जायलाच 2 तास दाखवतोय. तिथून जर आपल्याला ट्रिप नाही भेटली na तर मी डायरेक्ट घरी MT जाणार, कारण आपला जो टार्गेट जो आहे ना तो अचीव झालेला आहे. प्रतिबिंब भावांनो, आता टाइम होतोय 1 मिनिट. टाइम होतोय 10:45 आणि टोटल गाडी चालली आहे 213. बट आपल्याला अजून
32 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे जस्ट बिकॉज ऑफ आपलं घर आहे इथून. आता मी सध्या ठाण्यामध्ये आहे. इथून जर ठाण्याचा हा वाला ब्रिजचा मी क्रॉस केला, हा कलवा आहे, कलव्यानंतर मग आपला घरचा रूट चालू होणार. पण मी काय केलं आहे की मी आहेत ना कोणत्याही प्रकारची ट्रिप वगैरे घेणार नाही आहेत. मी विचार करतोय की 1 तास लागणार आहे, 55 मिनिट्स. तर व्हिडिओ आहेत ना एडिट करून यांना रेंडरिंगला टाकून देतो, म्हणजे माझा घरचा 1 तासाचा जो आहे रेंडरिंगचा जो टाइम तो वाचेल. तर टोटल अर्निंग जर बघायला गेलीत ना तर 4,100 रुपयाची अर्निंग आहे टोटल. आणि जर हे 32 किलोमीटर आणि प्लस 213 हे जर कॅल्क्युलेट केलं तर 245 किलोमीटर्स होतात. आता आपल्याला एमटी जायला लागणार, कारण ऑप्शन नाही आहेत, कारण चान्सेस आर व्हेरी लो की इथून काय ट्रिप लागतील. उबरमध्ये जो काम झाला आहे तो 3,406 रुपयाचं काम झालं आहे उबरमध्ये. आणि त्यानंतर ओलामध्ये जो आपण काम केलं आहे तो आहे 650, पण कस्टमरने आपल्याला 50 रुपये एक्स्ट्रा दिलेत, म्हणजे 700 रुपये दिलेत. तर टोटल जर कॅल्क्युलेट केलेत ना तर 4,100 रुपये होतात. आणि गाडी किती किलोमीटर चालली आहे हे तर तुम्ही बघितलं. टाइम बघा, 14 तास 32 मिनिटं, आणि याच्यामध्ये अजून एक तास ॲड होणार आहे, म्हणजे 15.5 तासाची अर्निंग आहे टोटल. तर मेहनत कराल तर फळ भेटेल, मेहनत नाही करणार तर फळ नाही भेटणार. सुरुवातच दिवसाची चांगल्या ट्रिपने झाली होती, म्हणून एंड पण चांगला झाला असता, बट थांबून उपयोग नाही आहे. जर थांबलो अर्धा 1 तास तिथे टाइमपास केला तर खूप जास्त लेट होणार आणि उद्या मग वाट लागणार, उद्याची शेड्यूलची पुन्हा वाट लागणार. म्हणून मी विचार करतोय की इथंच व्हिडिओ एडिट करून रेंडर करून घेतो, म्हणजे टेन्शनच जाईल. मग घरी गेल्यावरती काय आंघोळ करता करता थंबनेल आणि टायटल टाकला का मग विषयच क्लोज. तर माझं असं पटकन मनामध्ये आलं की यार ट्राय करूया, बघू होतंय का. 5G कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे तर फटाफट काम होऊन जाईल. सो ठीक आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.